पण बऱ्याच चर्चा वाटांग उठले. अजितदादांचं आपलं काही बोलणं झालंय, काही माध्यमांमध्ये सुनावल्याच्या बातम्या आल्या. माध्यम जे आहेत ना नेहमीच असे जे लावालावीची कामं करीत असतात आणि ते फार लोकांपर्यंत की अजितदादाने काय टोला दिला आणि तटावलं फटावलं असं काहीही नाही. उलट मला माहिती आहे, मी ज्या वेळेला 2 दिवसापूर्वी जिल्हा कलेक्टर कचेरीमध्ये मीटिंग घेतली, दुसऱ्या दिवशी दादांनी तेच सांगितलं की त्यांनी काम केलेलं आहे 2 कुंभमेळ्यामध्ये. नाशिकचे आहेत, मंत्री आहेत, त्यांना अधिकार आहे, अडचण काय आहे असं ठामपणे सांगितलं. आणि मी तर आता जो काही कायदा केला त्याप्रमाणे स्थानिक मंत्री त्या समितीत असणार हे सुद्धा सांगितलं. ते असेल तर आम्ही जाऊन माहिती तर घेतलीच पाहिजे. त्याप्रमाणे आम्ही माहिती घेतली आणि कुठेही अजितदादाने मला दम मारला नाही, ते कधी असं करत नाही जर माझ्या बाबतीत तरी. आणि असं केलेले नाहीत. कृपया असे जे धंदे थांबवावेत. कारण काय आहे, कारण मी काही चुकीचं काही केलं नाही. बरं, पालकमंत्र्याच्या बाबतीत मी काय म्हणाल ते ठीक आहे, आम्ही आमचे जे नेते आहेत अजितदादा तटकरे आणि त्याची कोणी त्यांच्याशी चर्चा करू. आता आम्ही त्यांच्यावरच चर्चा करणार ना, आणखी कोणावर चर्चा करणार. आणि ते जर असेल तर त्याची चूक काय आहे? चूक काही नाही.